क्रांतीची ती रात्र जेव्हा रेल्वे थांबली आणि ब्रिटिश साम्राज्य हजारले. मातीच्या कणाकणात देशप्रेमाची ज्योत होती. मातीच्या कणाकणात देशप्रेमाची ज्योत होती. तरुणांच्या रक्तात स्वातंत्र्याची आस होती. गोळ्या झेलण्याची तयारी होती छातीवर, कारण भारत मातेच्या मुक्तीची शपथ त्यांच्या ओठावर होती. कारण भारत मातेच्या मुक्तीची शपथ त्यांच्या ओठावर होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असे स्वातंत्र्यवीर होते त्यांची कथा बघणार आहोत आणि त्यांनी जो कट रचला त्या कटाची संपूर्ण स्टोरी बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, आकाशात काळोख पसरला आहे, रेल्वे आपल्या वेगाने धावत आहे, डब्यांमध्ये प्रवासी शांतपणे प्रवास करत आहेत. पण या रेल्वेच्या पुढे काही अंतरावर काही तरुण क्रांतिकारक एका ध्येयाने उभे आहेत. त्यांच्या हातात शस्त्रे आहेत, पण त्याहून मोठे शस्त्र म्हणजे त्यांच्या मनात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. ही कथा आहे त्या ऐतिहासिक घटनेची, जिला भारतीय इतिहासात आपण म्हणतो काकोरी ट्रेन ॲक्शन. ही केवळ रेल्वे लुटण्याची घटना नव्हती, ही होती ब्रिटिश सत्तेला दिलेली एक धाडसी चुनौती. ही होती क्रांतिकारकांच्या संघटन शक्तीची परीक्षा आणि ही होती भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अविस्मरणीय घटना. तर मित्रांनो, या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की 1920च्या दशकात जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते, भारतीय जनता परकीय सत्तेच्या अन्यायाला कंटाळली होती. एका बाजूला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलन सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला काही तरुण क्रांतिकारकांना वाटत होते की ब्रिटिश सत्तेला सशस्त्र क्रांतीने आव्हान दिले पाहिजे. या क्रांतिकारकांमध्ये एक महत्त्वाचे नाव होते, ते म्हणजेच रामप्रसाद बिस्मिल. त्यांच्यासोबत होते ही क्रांतिकारक. त्यांच्यासोबत होते अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लेहरी, सचिंद्रनाथ बक्षी, चंद्रशेखर आझाद आणि इतर अनेक सहकारी होते. त्यांचे उद्दिष्ट फक्त ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवणे इतकंच नव्हतं, त्यांना एक संघटित क्रांतिकारी चळवळ उभारायची होती आणि त्यासाठी आवश्यक होता पैसा. क्रांतिकारकांना पैशांची गरज का होती असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो, क्रांतिकारकांना संघटना चालवण्यासाठी पैसा आवश्यक होता. शस्त्रे खरेदी करणे, क्रांतिकारकांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, प्रचार साहित्य तयार करणे, गुप्त संपर्क व्यवस्था उभी करणे, या सगळ्यांसाठी आर्थिक साधने खूप महत्त्वाची होती. पण प्रश्न होता, पैसा आणायचा तरी कुठून? ब्रिटिश सरकार भारतीयांकडून कर गोळा करत होते आणि त्याच सरकारी पैशातून ब्रिटिश सत्ता भारतीयांवर नियंत्रण ठेवत होती. म्हणून क्रांतिकारकांनी सरकारी खजानावर हात टाकण्याची योजना तयार केली आणि मग काय, इतिहासाने एक नवे असे पान उलटले. ते पान म्हणजे 9 ऑगस्ट 1925, दिनांक 9 ऑगस्ट 1925 आणि ठिकाण होतं काकोरी, लखनौ जवळ उत्तर प्रदेशात. सहारनपूरहून जेव्हा लखनौकडे जाणारी रेल्वे आपल्या मार्गावर धावत होती, त्या रेल्वेमध्ये सरकारी महसुलाची रक्कम नेली जात होती. क्रांतिकारकांनी हीच संधी निवडली. त्यांच्या योजनेचा उद्देश स्पष्ट होता, सरकारी खजिना ताब्यात घेणे. पण त्यांना प्रवाशांना इजा करायची नव्हती, हा त्यांचा प्लॅन होता. मग काय, त्यांची लढाई ब्रिटिश सत्तेविरुद्ध होती ना, सामान्य भारतीयांविरुद्ध नव्हती. मग त्या रात्रीची कल्पना अशी होती की रात्र शांत होती. रेल्वेचा आवाज दूरवर घुमत होता. शुक 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 असा आवाज येत होता. डब्यांच्या खिडक्यांतून मंद प्रकाश बाहेर पडत होता.
प्रवासी आपल्या विचारात मग्न होते, पण काही क्रांतिकारक मात्र आपल्या ध्येयासाठी सज्ज झाले होते. अचानक काय झालं बघा. रेल्वेला थांबवण्यात आले. क्षणभर सगळीकडे एकदम गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांना काय घडत आहे हे समजतच नव्हते. आणि मग क्रांतिकारकांनी सरकारी खजिना असलेल्या पेटीकडे मोर्चा वळवला. सरकारी खजिना, रेल्वेमध्ये सरकारी महसुलाची रक्कम होती. क्रांतिकारकांनी ती रक्कम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना काही मिनिटांचीच होती, पण तिचा आवाज संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यापर्यंत पोहोचला. ब्रिटिश अधिकाऱ्यांना एकदमच धक्का बसला. त्यांना एक प्रश्न पडला, एवढ्या धाडसाने सरकारी खजिना रेल्वेतून कसा लुटला गेला? हा मोठा प्रश्न या ब्रिटिश सत्तेपुढे उभा राहिला. ब्रिटिश सरकारने मग तातडीने ॲक्शन सुरू केली, तपास सुरू केला. आणि मग बिस्मिल यांचे ध्येय होते की जे रामप्रसाद बिस्मिल होते हे केवळ क्रांतिकारक नव्हते, ते एक कवी सुद्धा होते. त्यांच्या मनात देशासाठी प्रखर प्रेम होते. त्यांच्यासाठी भारत म्हणजे केवळ जमीन नव्हती, भारत म्हणजे त्यांची आई होती. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे जीवन नव्हते, तर संपूर्ण राष्ट्राचे भविष्य होते. कल्पना करा, एखाद्या तरुणासमोर दोन रस्ते आहेत. एक रस्ता सुरक्षित जीवनाचा होता आणि समजा दुसरा रस्ता फाशीच्या दोरीकडे जाणारा असतो. पण तो तरुण दुसरा रस्ता निवडतो का? कारण त्याला स्वतःपेक्षा देश मोठा वाटतो, देशावरचं प्रेम वाटतं. देशभक्ती याला म्हणतात. आशफाकुल्ला खान काकोरी प्रकरणातील आणखी एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे आशफाकुल्ला खान. हिंदू मुस्लिम ऐक्याचे ते प्रभावी प्रतीक होते. बघा, त्यांच्यासाठी भारताची स्वातंत्र्याची लढाई धर्माच्या चौकटीत बंदिस्त नव्हती. त्यांच्या मनात एकच ओळख होती, भारतीय होते ते. बिस्मिल आणि आशफाकुल्ला खान यांची मैत्री आजही भारतीय एकतेचे एक मोठं उदाहरण, प्रेरणादायी उदाहरण मानली जाते. एका बाजूला रामप्रसाद, दुसऱ्या बाजूला आशफाकुल्ला, पण दोघांचे स्वप्न काय होते तर एकच होते, ते म्हणजे स्वतंत्र भारत करायचा होता. नावे वेगळी होती पण स्वप्न एक होते. नावे वेगळी होती पण स्वप्न एक होते. धर्म वेगळे होते पण रक्त एक होते. धर्म वेगळे होते पण रक्त एक होते. भारत माता म्हणताच मिटली सारी भिंत. भारत माता म्हणताच मिटली सारी भिंत. स्वातंत्र्याच्या यज्ञात सारे झाले एक चित्त. स्वातंत्र्याच्या यज्ञात सारे झाले एक चित्त. ब्रिटिशांचा तपास. काकोरी घटनेनंतर ब्रिटिश सरकारने मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला. क्रांतिकारकांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनेकांना अटक करण्यात आली. क्रांतिकारकांच्या संघटनेवर मोठा आघात झाला. या प्रकरणाला पुढे इतिहासात काकोरी कट प्रकरण आणि दुसरं नाव म्हणजे काकोरी केस म्हणून ओळखले गेले. ब्रिटिश सरकारने क्रांतिकारकांवर कठोर कारवाई केली. काकोरी खटला. अटक झालेल्या क्रांतिकारकांवर न्यायालयात खटला चालवण्यात आला. हा खटला ब्रिटिश सत्तेसाठी केवळ कायदेशीर प्रक्रिया नव्हती, त्यांना क्रांतिकारी चळवळीला धडा शिकवायचा होता. पण न्यायालयातील या तरुणांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा आत्मविश्वास अधिक दिसत होता. कारण त्यांना माहीत होते, शरीर कैद होऊ शकते पण मन कैद करता येत नाही. फाशीची शिक्षा झाली. काकोरी प्रकरणात अनेक क्रांतिकारकांना कठोर शिक्षा झाली. रामप्रसाद बिस्मिल, आशफाकुल्ला खान, राजेंद्रनाथ लहिरी आणि रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. राजेंद्रनाथ लहिरी यांना 17 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली. तर रामप्रसाद बिस्मिल, आशफाकुल्ला खान आणि रोशन सिंग यांना
19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली. 4 तरुण, 4 जाज्वल आत्मे, 4 बलिदाने. पण त्यांच्या बलिदानाने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रगट झाली, अधिक तेज झाली, प्रखर झाली. फाशीपूर्वीचा भावनिक क्षण म्हणजेच, कल्पना करा मित्रांनो, ज्या तरुणांनी आयुष्याची स्वप्न पाहिले असतील, ज्यांना कुटुंबासोबत जगायचे असेल, ज्यांना सुखाचे जीवन मिळू शकले नसते, ते आज मृत्यूच्या दारात उभे होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. त्यांच्या मनात एकच विचार होता, माझे जीवन गेले तरी भारताचे भविष्य उज्ज्वल झाले पाहिजे. फाशीचा दूर समोर होता, पण त्यांच्यासाठी पराभव नव्हता. तो त्यांच्या बलिदानाचा मुकुट होता. बिस्मिल यांच्या व्यक्तिमत्वात कवीचे हृदय आणि क्रांतिकारकांची ज्वाला होती. त्यांच्या लेखणीतून देशभक्ती वाहत होती. त्यांचे जीवन सांगते, देशासाठी जगणे म्हणजे मोठे आहे, पण देशासाठी मरणे त्याहून मोठे असू शकते. त्यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले. आशफाकुल्ला खान यांचे बलिदान भारताच्या एकतेचे प्रतीक बनले. त्यांनी दाखवून दिले, स्वातंत्र्यातील लढाई कोणत्या एका धर्माची नव्हती, ती संपूर्ण भारताची होती, संपूर्ण हिंदुस्थानची होती. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्या ऐक्याची होती. सर्वांच्या रक्ताने या स्वातंत्र्याची गाथा लिहिली गेली. काकोरीची खरी शिकवण म्हणजे, काकोरी ट्रेन ॲक्शनकडे फक्त रेल्वे लुटीची घटना म्हणून पाहणे खूप मोठी चुकी आहे. कारण या घटनेमागे एक मोठी राजकीय आणि क्रांतिकारी पार्श्वभूमी होती. क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान द्यायचे होते. त्यांना संघटित क्रांतीसाठी आर्थिक साधने उभी करायची होती. काकोरी घटनेनंतर ब्रिटिश सरकारने कठोर कारवाई केली, पण क्रांतिकारकांचा विचार संपला नाही. उलट तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला. पुढच्या पिढीवर होणारे जे परिणाम होते, या काकोरीच्या बलिदानाने अनेक तरुणांच्या मनात क्रांतीची ज्वाला पेटली. चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे क्रांतिकारक पुढेही ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत राहिले. नंतरच्या काळात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर तरुण क्रांतिकारकांच्या विश्वावरही त्या काळातील क्रांतिकारी चळवळीचा मोठा प्रभाव दिसून येतो. एक बलिदान दुसऱ्या बलिदानाला जन्म देत गेले. एक मशाल दुसऱ्या हातात गेली आणि स्वातंत्र्याची पहाट जवळ येत गेली. आज आपण स्वातंत्र्य भारतात श्वास घेतो. आपण मुक्तपणे बोलतो. आपण आपल्या आवडीचे शिक्षण घेऊ शकतो. आपण आपल्या मतांवर चर्चा करू शकतो. आपण आपल्या देशाचा झेंडा अभिमानाने फडकवू शकतो. पण या स्वातंत्र्यामागे कित्येकांचे अश्रू आहेत. कित्येक मातांच्या कुशा रिकाम्या झाल्या, कित्येक पत्नी विधवा झाल्या, कित्येक मुलांनी वडिलांचे प्रेम गमावले आणि कित्येक तरुणांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य देशाच्या नावावर कोरले. काकोरीचे क्रांतिकारकही त्याच बलिदानाच्या महान परंपरेतील होते. मित्रांनो, फाशीच्या दोरीवरही ज्यांच्या ओठावर भारत होता, फाशीच्या दोरीवरही ज्यांच्या ओठावर भारत होता, मृत्यूसमोर अजूनही त्यांच्या हृदयात तिरंगा होता. मृत्यूसमोर अजूनही त्यांच्या हृदयात तिरंगा होता. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याने जगतो. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याने जगतो. म्हणूनच त्या वीरांना शतशः नमन करतो. म्हणूनच त्या वीरांना शतशः नमन करतो. मित्रांनो, मी तुम्हाला जाता जाता एकच संदेश देईन. इतिहास फक्त जुन्या घटना वाचण्यासाठी नसतो. इतिहास आपल्याला विचारायला शिकवतो. आपल्या आधीच्या पिढीने देशासाठी काय दिले आणि आपण आपल्या देशासाठी काय देत आहोत. आज आपल्या हाताला शस्त्र घेण्याची गरज नाही. आज देश सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रामाणिकपणे काम करणे, देशाचा कायदा पाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, मुलांना शिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचे, जात, धर्म, भाषा या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र उभे राहणे. कारण काकोरीच्या क्रांतिकारकांनी आपल्याला एक मोठा संदेश दिला आहे. देश मोठा आहे, आपण सारे त्याच देशाची लेकरे आहोत. आज 9 ऑगस्ट 1925च्या त्या धाडसी घटनेला आठवताना
रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग आणि काकोरीच्या संपूर्ण क्रांतिकारी चळवळीतील सर्व ज्ञात अज्ञात वीरांना माझा मनपूर्वक शतशः अभिवादन. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद. मित्रांनो, ही होती काकोरीची कथा. काकोरीची कथा संपली, पण त्या क्रांतिकारकांची प्रेरणा आजही तुमच्या आमच्या जिवंत असायला पाहिजे आणि जिवंत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देशभक्तीची ही कथा शेअर करा. आणि असाच इतिहासाच्या सत्यकथा ऐकण्यासाठी माझ्या YT चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करायला विसरू नका. तुम्ही इतिहास बघत राहा आणि मी असाच नवीन एक दमदार व्हिडिओ घेऊन पुन्हा येत आहे. तोपर्यंत बाय बाय. वंदे मातरम. भारत माता की जय. थँक यू फॉर वॉचिंग.